आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरी असे तळणीचे पदार्थ केले जातात आणि त्यातलाच एक फेमस आणि सगळ्यांच्या घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे कापण्या. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाच्या कापण्या कशा करायच्या हे बघणार आहोत. याची अगदी साधी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप तामझाम नाहीये, तरीही खूप खुसखुशीत आणि मस्त चवीच्या या कापण्या तयार होतात. तुम्ही बघितलं किती मस्त लेयर सुटले आहे आणि किती छान असा हा खुसखुशीत आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली फेमस आणि पारंपरिक पद्धतीच्या कापण्या करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे थोडेसे जे आपण पदार्थ यामध्ये घालणार आहोत ना, तर ते भाजून घेऊ. तर यामध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा घालून याला थोडं गरम करून घेऊ. म्हणजे जेव्हा याची आपण बारीक पूड करू तर ती व्यवस्थित बारीक पण होईल आणि याचा एक छानसा फ्लेवर पण त्याला येईल. तर हे बघा, आता हे छान भाजून झालेलं आहे आणि याला थंड करून घेऊ. इथे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि यामध्ये पीठ किती लागणार आहे हे पण मी तुम्हाला इथे सांगते. तर जे आपलं थंड झालेलं आहे ना बडीशेप वगैरे, ती हे बघा याच्या पद्धतीने मी छान बारीक करून घेतली. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. पण आता माझ्याकडे लाईट गेली होती, त्याच्यामुळे मी हे कुटून घेतलं. आणि आता हे यामध्ये घालू. यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर घालू. आता हे छान मिक्स करू. इथे यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घालत आहे. पाव कप मी इथे बेसन आणि पाव कप रवा घातला. आता यामध्ये 2 टेबलस्पून मोहन घालू, म्हणजेच गरम तेल यामध्ये घालू. इथे मी 2 टेबलस्पून घातलेला आहे, पण परत एखादा टेबलस्पून घातला तरी चाललं असतं असं मला वाटलं. कारण जेव्हा आपण हे कापण्या तयार करतो ना, तर तेव्हा हे छान खुसखुशीत झाल्या पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर इथे 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घालायचं, गरम तेल घालायचं आणि हे छान याला लावून घेतलं. आता एकीकडे मी अर्धा कप गूळ बारीक चिरून घेतला, त्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घातलं आणि याला छान गरम करून घेऊ किंवा हा वितळतपर्यंत, गूळ पूर्णपणे वितळतपर्यंत गरम करू. याला पाक वगैरे करायची गरज नाहीये, फक्त आपल्याला हे गूळ वितळवून घ्यायचं आहे. हे बघा, तेल जे आहे ना ते सुरुवातीला लावून घेतलं, म्हणजे गरम होतं, त्याच्यामुळे मी मिक्स करून नाही घेतलं. आता या पिठाला हे सगळं तेल छान लावून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने मुठ्ठी तयार होते, म्हणजेच आपलं तेल अगदी परफेक्ट आहे किंवा मोहन आपलं अगदी परफेक्ट आहे. आता हे बघा, इथे आपलं गूळ पण चांगलं वितळलेलं आहे. आता हे पाणी, गुळाचं पाणी यामध्ये गाळून घालू. आता हे छान मिक्स करू आणि जसं शंकरपाळ्यासाठी घट्ट कणिक आपण मळतो त्याच पद्धतीने इथे घट्ट कणिक मळून घेऊ. इथे गूळ वितळवायला आपण अर्धा कप गुळाला अर्धा कप पाणी घातलेलं आहे. जर वरून आपल्याला पाणी लागलं तर परत हे कणिक मळण्यासाठी पाणी वापरायचं आहे. तर असा घट्ट गोळा झाला पाहिजे तिथपर्यंत आपण हे मळून घेऊ. मला पण याला हे जे पाक तयार झाल्यानंतर, हे टाकून झाल्यानंतर परत पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे. आणि हो, इथे एक सांगायचं राहिलं, पाव चमचा यामध्ये वेलची पूड पण घालायची आणि हे छान मळून घ्यायचं. तर हे बघा, आपला असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता आपण याला अर्धा तास बाजूला ठेवू. हे बघा, इथे अर्धा तास झालेला आहे आणि असा शंकरपाळ्यासाठी कसा गोळा असतो ना, त्याच पद्धतीने हा तयार करायचा आणि याला लाटून घेऊ. हे बघा, किती मस्त हे लाटून झालेलं आहे. आता मी याचा कडा थोडा कट करून घेते, म्हणजे आपल्या या ज्या कापण्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या दिसेल. तसं चौकोन आकारमध्ये कट करून घेतला आणि डायमंड शेपमध्ये किंवा तुम्हाला जसा आवडत असेल तसा आकार देऊन याच्या कापण्या किंवा याला कट करून घ्यायचं. हे बघा, छान असा शेप झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, इथे मी एक गोष्ट विसरलेली आहे, तर ते म्हणजे खसखस. तर जेव्हा आपण लाटतो ना, तेव्हा सगळ्यात वरती खसखस लावून घ्यायची आणि त्यानंतर त्याला एकदा लाटून घ्यायचं आणि नंतर असे काप करायचे. तर मी इथे खसखस विसरली, त्यानंतर मी परत याला खसखस लावली आणि थोडंसं हलकं-हलकं लाटून घेतलं. तर तुम्ही विसरू नका आणि या पद्धतीने कापण्या नक्की करून बघा. तर हे बघा, आता मी हे लाटून घेतलं थोडंसं.
तर काही चिटकलं वगैरे नाही. याच्यामध्ये मोहन असल्यामुळे याच्यामध्ये काही चिटकले वगैरे नाही. आणि आता हे बघा या पद्धतीने आपण हे तळून घेऊ. तळताना मीडियम गॅसवर तळायचे, हाय गॅस करायचा नाही किंवा लो गॅसवर पण तळायचं नाही. तर लो गॅसवर जर आपण तळलं तर या कापण्या खूप अशा कडक होतात आणि हाय गॅसवरती तळलं तर बाहेरून याचा रंग खूप लाल होतो, कारण यामध्ये गूळ आहे किंवा साखरेचं गुळाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ते पटकन लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात. तर मीडियम गॅसवर छान असे खरपूस तळून घेऊ. तर एक 3 ते 4 मिनिटं लागतात आपल्याला या कापण्या तळायला किंवा क्वांटिटीवरती पण डिपेंड आहे. तर हे बघा मस्त आपण या कापण्या तळून घेऊ आणि अशा खरपूस छान डार्क सोनेरी रंगावरती या कापण्या तळल्या ना की या छान खुसखुशीत पण होतात आणि चवीला पण भारी लागतात. हे बघा ही माझी दुसरी बॅच आहे, मी तळत आहे आणि जी पहिली बॅच होती ना तर ती काढून घेतलेली आहे आणि तेव्हा मी कॅमेराच ऑन करायचं राहून गेलं. तर हे बघा आपल्या मस्त अशा कापड्या तयार झालेल्या आहे. मी तोडून पण दाखवते, आतून पण मस्त खुसखुशीत झालेले आहे. हे बघा किती छान पटकन तुटत आहे आणि छान खुसखुशीत झाले आहे. सुरुवातीला जसं मी सांगितलं, की यामध्ये मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे. तर माझ्याकडून पण यामध्ये थोडंसं मोहनचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे मी 2 टेबलस्पून घातले. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, की 2 ते 3 टेबलस्पून इतकं मोहन घाला आणि जे पीठ आहे ना, ते पण छान असं शंकरपाळ्यासारखं थोडंसं घट्ट, पण खूप घट्ट पण नको असं पीठ मळा. तर यामध्ये ज्या काही मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या नक्की लक्षात ठेवा. तुमच्या कापण्या पहिल्या प्रयत्नातही अगदी परफेक्ट होणार. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका आषाढ स्पेशल रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.